गुहागर समुद्र किनारा झाला चकाचक। पोलीस रेझिंग डे निमित्ताने बीचवर स्वच्छता अभियान। महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या पोलीस रेझिंग डे अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी गुहागर पोलीस परेड मैदान व गुहागर समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। सदर अभियानामध्ये 3 किलोमीटर समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्यात आली। स्वच्छता अभियानामध्ये गुहागरमधील सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागर तालुका पत्रकार संघ तसेच नगरपंचायत गुहागर, सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक, श्रीदेव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी, शिक्षक, मँगो व्हिलेज गुहागर, एनसीसी पथक आदी सहभागी झाले होते। या सर्वांचे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। गुहागर समुद्र किनाऱ्याची स्वच्छता गुहागर नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी सतत करत असतात, परंतु वर्षअखेर व नववर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक गुहागरमध्ये दाखल झाले होते। तसेच स्थानिक नागरिक सुद्धा या समुद्र किनारी मनसोक्त आनंद घेत असतात। त्यामुळे समुद्र किनारी अस्वच्छतेचं प्रमाण वाढलं होतं। पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर समुद्र किनारा चकाचक झालेला दिसून येत आहे। गुहागर पोलीस ठाणे यांच्या वतीनं पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून पोलीस व समाजामधील जवळीकता व आत्मीयता वाढवणे, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा याकरिता विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। शुक्रवारी झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा एक वेगळा संदेश नागरिकांना दिला। सूत्रसंचालन बाबासाहेब राशीनकर यांनी केलं, तर आभार पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।